नमस्कार. प्लंबिंग ट्रेड वरील या मॉड्यूल मध्ये आपले स्वागत. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण वॉटर मीटर बसवायला शिकणार आहोत. या व्यतिरिक्त आपण पंप, प्रेशर हेड, डिलिव्हरी पाईप आणि सक्शन पाईप द्वारे ओव्हरहेड टँक मध्ये पाणी पोहोचवण्यावर संशोधन करूया. या व्हिडिओच्या शेवटी आपण पुढील बाबींमध्ये सक्षम व्हाल. सीआय वॉटरमॅन लाईन वर टॅप तयार करा. सीआय वॉटर कम्युनिकेशन पाईप वर फेरूल फिक्स करा. वॉटर मीटर फिक्स करा. कंझ्युमर पाइपलाइन टाका. बेड फार्मिंग साठी इन्स्टॉलेशन मटेरियल तयार करा. बेडवर सेंट्रिफ्युगल पंप आणि मोटर चालू करा. सक्शन आणि डिलिव्हरी लाईन कनेक्ट करा आणि टेस्टिंग करा. सबमर्सिबल पंप आणि मोटर असेंबल करा. विहिरीत पंप आणि मोटर बसवा. रेसिप्रोकेटिंग पंपासाठी इन्स्टॉलेशन मटेरियल तयार करा. वॉल ब्रॅकेट्स किंवा बेड मध्ये पंप चालू करा. चला तर आता हे करण्यासाठी आवश्यक साधने आणि उपकरणे गोळा करूया. एक स्टील टेप, टॅप सेट, एक हॅक्सो फ्रेम ब्लेड, पाईप रेंज गरजेनुसार, एक रॅचेट डाय सेट, एक स्क्रू ड्रायव्हर, एक बॉल पेन हतोडा, कोल्ड शिजल, स्पॅनर सेट, शॉवेल, स्पेड, क्रॉबार, ट्रॉवेल, मोटर पॅन, spirit level, filler gauge, tin bond, India Mark Special Tool Kit, pipe voice, bore clamp, cutting pliers, alien key, knife किंवा wire cutter, water pump plier, plumb bomb, centrifugal pump, motor, foundation template, bolt आणि nut, gland rope, reciprocating hand pump, reciprocating power operated pump, monoblock pump set, submersible pump, jet pump 18, 150, Teflon tape, insulation tape, NR valve, poly safety rope, cable tag, GI pipe, foot valve, non-return valve vertical type, non-return valve horizontal type, bent flange, socket, elbow, union, coupling, cement and concrete, strainer, gasket washer, rigid couplings, lubricating oil, grease, plug washer, union, pipe nipple, ball valve, flow control valve, angle आणि angle bolt nut, sandal piece गरजेनुसार, gun metal ferrule गरजेनुसार, water meter, elbow PVC गरजेनुसार, solvent cement 18, blue metals, existing bore well, India Mark hand pump, rubber washer गरजेनुसार. वॉटर मीटरची सर्व्हिसिंग आणि फिक्सिंग. योग्य साधने आणि साहित्य व्यवस्थित करा. मेन लाईन वॉल्व बंद करा. मुख्य लाईनवर ड्रिलिंग आणि टॅपिंग साठी स्थिती मार्किंग करा. रॅचेट ब्रेस सह मेन लाईन ड्रिल करा. टेपर पाईप टॅपने इंटरनल थ्रेड कटिंग करा. मेन लाईनवर सॅन्डल पीस कनेक्ट करा. आवश्यक कनेक्शन तयार करण्यासाठी फेरूल फिट करा. फेरूलच्या आत वॉल्व उघडा आणि कॅप बंद करा. सॅन्डलच्या पीस मधून सर्व्हिस पाईप घ्या. वॉटर मीटर लोकेशनवर इनलेट आणि आउटलेटवर स्टॉप कॉक किंवा गेट वॉल्व फिक्स करा. स्टॉप कॉक बंद करा. वॉटर मीटरची लांबी आणि दोन युनियन मधील अंतर मोजा. पाईप्सवर युनियन घट्ट करा. मीटरच्या एका बाजूला सॉफ्ट लेदर किंवा रबर वॉशर ठेवा. दोन युनियन दरम्यान पाण्याचे मीटर फिक्स करा. निर्देशानुसार मीटरवरील बाणाच्या मार्किंगशी एकरूप होण्यासाठी वॉल्व उघडा आणि पाईपलाईन्स तपासा. वॉटर मीटरच्या आधी गेट वॉल्व फिक्स करणे आवश्यक आहे. मेन लाईन ड्रिल करताना काळजी घ्या. सॅन्डलमध्ये फेरूल फिक्स करा. जर लाईन रोड ओलांडत असेल तर गुजनेक फिक्स करा. वॉटर मीटरच्या आधी स्टॉप कॉक कनेक्ट करा. सेंट्रिफ्युगल पंपचे इन्स्टॉलेशन.
सेंट्रीफ्युगल पंपचे इन्स्टॉलेशन. फाउंडेशन बेड बनवा. बेडसाठी इन्स्टॉलेशन मटेरियल तयार करा. प्रमाणानुसार 1:2:4 सिमेंट मोर्टर बनवा. जिथे सिमेंट वाळू तोफ प्रमाण सिमेंट वाळू निळा धातू 1:2:4. टेम्पलेटच्या मदतीने फाउंडेशन बोल्ट आणि नट ग्राउंड करणे. ग्राउंड केलेल्या जागेत सिमेंट मोटर भरा. त्याची काळजी घ्या. टेम्पलेट काढा आणि बेड समांतर करा. स्पिरिट लेवल आणि फिलर गेजच्या मदतीने बेडवर पंप आणि मोटार चालू करा. पंप पुली आणि मोटार पुलीचे अलाइनमेंट. पंप पुली आणि मोटार पुली व्यवस्थित असेंबल करा. योग्यरित्या अलाइन न केल्यास खालील दोष तयार होतील. लव्ह जॉईंट कपलिंग असेंबल फेल. ग्लँड रोप आणि बुश वर्कआउट. जीर्ण झालेले पंप बेअरिंग. सक्शन लाईन आणि डिलिव्हरी लाईन कनेक्ट करा. सक्शन पाईपची आवश्यक लांबी मोजा. आवश्यक पाईप फिटिंग आणि वॉल्व्हचे गॅस्केट निवडा. फुट वॉल्व्ह गॅस्केट प्लंज कनेक्ट करा आणि पंपला वाकवा. फुट वॉल्व्ह सक्शन पाईपमध्ये पाण्याची पातळी राखण्यास मदत करते. डिलिव्हरी पाईपची आवश्यक लांबी मोजा. आवश्यक पाईप फिटिंग्स आणि वॉल्व्ह गॅस्केट निवडा. योग्य फिटिंग्स वापरून डिलिव्हरी लाईन नॉन रिटर्न वॉल्व्हशी कनेक्ट करा. बहुतेक NRVs विशेषतः ज्यांना स्प्रिंग लोडेड डिस्क असतात आडव्या स्थितीत बसवता येतात. याला सामान्यतः प्रवेश आणि देखभाल सुलभतेसाठी प्राधान्य दिले जाते. इलेक्ट्रिक कनेक्शन द्या. सक्शन पाईपचे प्राइमिंग. सेंट्रीफ्युगल पंपमध्ये प्राइमिंग ही एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे आणि सक्शन पंप सुरू होण्यापूर्वी ते द्रवाने भरले असल्याची खात्री करते. पंप चालू करा आणि सक्शन पंप आणि डिलिव्हरी पाईप तपासा. योग्य हँड टूल हाताळा. ड्राय रन टाळा. ग्राउंड वॉटर लेवलच्या तळाशी फुट वॉल्व्हची स्थिती राखा. ग्लँड रोप जास्त घट्ट करू नका कारण तो जळू शकतो. या स्टीमवर कंपन टाळण्यासाठी आवश्यकतेनुसार बेअरिंगमध्ये ल्युब्रिकेंट सोडा. हाताने चालणारा पंप बसवणे. इन्स्टॉलेशन मटेरियल तयार करा. फिक्सिंगसाठी छिद्र मार्किंग करा. टेम्पलेटच्या मदतीने फाउंडेशन बोल्ट आणि नट ग्राउंड करणे. ग्राउंड केलेल्या भागात सिमेंट मोर्टर भरा. त्याची काळजी घ्या. टेम्पलेट काढा आणि बेड समांतर करा. चेक वॉल्व सकट कनेक्शन पाईप फिक्स करा. वेट वॉशर किंवा एअर वॉशरसह पंप बेस द्या. सिलेंडरला बेसवर बोल्ट आणि नट्सने जोडा. प्लंजर रॉडसह कप वॉशर असेंबल करा. हँड लिव्हरने प्लंजर रॉड फिक्स करा. प्लंजर रॉड असेंब्लीला सिलेंडर हेडने जोडा. हेड लिव्हर वर आणि खाली ऑपरेट करा. चला आता आपण सबमर्सिबल पंप इन्स्टॉलेशन पाहूया. पंप आणि मोटर असेंबल करा. सबमर्सिबल पंप आणि त्याचे सामान तपासा. त्याची फिजिकल कंडिशन तपासा. त्याची कार्यरत स्थिती आणि विद्युत स्थिती तपासा. पॉलिथिन पाईपसह पंप इन्स्टॉल करणे. पंप डिस्चार्ज एंडमध्ये अडॉप्टर फिक्स करा. पंपाच्या एका टोकावर आवश्यक रबरी नळाचे क्लॅम्प फिक्स करा आणि घट्ट करा. पाईप मऊ करण्यासाठी पॉलिथिन पाईपला उष्णता द्या. पॉलिथिन पाईप अडॅप्टरवर दाबा. अडॅप्टरच्या टोकावर पाईप भोवती सुरक्षितपणे क्लॅम्प घट्ट करा. डिस्चार्ज पाईप पंपाच्या वरच्या भागापासून 5 फूट अंतरावर एक वापरून इलेक्ट्रिकल टॅप किंवा स्नॅप वायर डिस्चार्ज पाइपिंगसह 3 मीटर अंतराने ही प्रक्रिया पुन्हा करा. पंप आवश्यक खोलीपर्यंत पोहोचला आहे याची खात्री करा. विहीर सीलमध्ये ओपनिंगद्वारे पाईप आणि केबल ठेवा. विहीर सील बाहेर काढणे आवश्यक आहे. घराच्या टाकीच्या स्थानावर पाईप कनेक्शन सुरू ठेवा. आवश्यकता असल्यास अतिरिक्त क्लॅम्प वापरा. डिलिव्हरी लाईनच्या जवळच्या बोरवर युनियन गेट वॉल्व्ह आणि नॉन रिटर्न वॉल्व्हच्या शेवटी फिक्स करा. या व्हिडिओमध्ये आपण काय करावे याबद्दल चर्चा केली आहे. CY वॉटर मेन लाईनवर टॅप तयार करा. CY वॉटर कम्युनिकेशन पाईपवर फेरूल फिक्स करा. वॉटर मीटर फिक्स करा. कंझ्युमर पाईपलाईन टाका. बेड फॉर्मिंगसाठी इन्स्टॉलेशन मटेरियल तयार करा. बेडवर सेंट्रीफ्युगल पंप आणि मोटर चालू करा. सक्शन आणि डिलिव्हरी लाईन कनेक्ट करा आणि टेस्टिंग करा. सबमर्सिबल पंप आणि मोटर असेंबल करा. विहिरीत पंप आणि मोटर बसवा. रेसिप्रोकेटिंग पंपसाठी इन्स्टॉलेशन मटेरियल तयार करा. वॉल ब्रॅकेट्स किंवा बेडमध्ये पंप चालू करा. आशा आहे की तुम्हाला हे स्पष्ट समजले असेल. सर्वांचे आभार आणि आता आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया.